नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ज्ञानदेवांची 11व्या अध्यायाची प्रस्तावना भाग पहिला. ओवे आहेत 1 ते 3. गीतेचे अध्याय एकातून एक निघत जातात. गीतेच्या 11व्या अध्यायाचे पूर्वसूत्र सुद्धा 10व्या अध्यायात आहे. 10व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सृष्टीची उत्पत्ती व स्थिती आपल्यामध्येच आहे असं सांगितलं होतं. भगवंत शरीराने जेवढा दिसतो तेवढा मर्यादित नसून सर्व विश्वाच्या रूपाने तोच व्याप्त आहे. तरी मीची एक सर्वा, या जगा जन्म पांडवा, आणि मजची पासुनी आघवा, निर्वाहो यांचा. भगवंतांनी सांगितलं की मीच या सर्व जगाला उत्पन्न करतो आणि मीच यांचे पालनही करतो. तेव्हा एकत्वानेच त्याची भक्ती करावी. ज्ञानदेवांनी या अध्यायाची प्रस्तावना 10व्या अध्यायाच्या शेवटी केली होती की सर्व विश्व श्रीकृष्ण रूपानेच भरलेलं आहे. हे अर्जुनाला अंतःकरणातून कळून आलं. आता जे आतून कळलं त्याचाच अनुभव बाह्य दृष्टीने घ्यावा असं त्याला वाटू लागलं. परमात्मा विश्वव्यापी आहे ही गोष्ट अर्जुनाला मनातून कळली. मग त्याला वाटू लागलं की परमात्म्याचे विश्वव्यापित्व डोळ्यांनी पाहावं. म्हणून त्याने भगवंतांना तशी विनंती केली व भगवंतांनी त्याला विश्वरूप दाखवलं. या अध्यायाला सुरुवात करताना ज्ञानदेवांनी 43 ओव्यांची प्रस्तावना लिहिलेली आहे. या प्रस्तावनेत या अध्यायात आलेला रस, गुरूंसह श्रोत्यांची ज्ञानदेवांनी केलेली सलगी, गीतेची थोरवी आणि अर्जुनाची भगवंतांना प्रश्न विचारताना होणारी घालमेल असे अनेक विषय आलेले आहेत. अथ एकादशोऽध्यायः. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी, येथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. आता यानंतर 11व्या अध्यायामध्ये 2 शांत व अद्भुत या रसाने भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूप दर्शन होणार आहे. जेथ शांताची या घर, अद्भुत आला पाहुणेरा, आणि येरा ही रसा पाती करा, जाहला मानू. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारच आला आहे आणि इतर रसांनाही या 2 रसांच्या पंक्तीचा मान मिळाला आहे. अहो वधूवरांची ये मिळणी, जैशी वराडिया ही लुगडी लेणी, तैसे देशी येच्या सुखासनी मिरवले रस. अहो नवरा नवरीच्या लग्न समारंभात ज्याप्रमाणे वराड्यांना सुद्धा वस्त्रे व दागिने मिळतात, त्याप्रमाणे इतर रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्या शोभा आली आहे. भगवंतांनी अर्जुनाला आपले शुद्ध स्वरूप कसं आहे, त्याचा दृश्य विश्वाशी कसा संबंध आहे ते आपल्या अनेक विभूती वर्णन करून सांगितलं. निष्काम कर्मपथाच्या मार्गावरून अग्रेसर होत हातून घडलेली कर्मे भगवंताला अर्पण करत निष्कर्म्यता प्राप्त करून घ्यायची आहे आणि नंतर हे समस्तही श्री वासुदेव अशा प्रतिती रसाचा अनुभव घ्यायचा आहे, हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. या एकत्वाचा अनुभव घेण्यास ध्यानास योग्य अशा विभूतींचे दिग्दर्शनही भगवंतांनी केलं. कारण अव्यक्तोपासनेपेक्षा व्यक्तोपासना सर्वसाधारणपणे मानवास सुलभ असते. सर्व काही वासुदेवमय आहे हे तत्वतः अर्जुनाला कळलं होतं. तो आंतरिक अनुभव आता त्याला प्रत्यक्ष घेण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून अर्जुन या अध्यायात भगवंतांना विश्वरूप पाहण्याची इच्छा बोलून दाखवणार आहे. तत्पूर्वी ज्ञानदेव या अध्यायाचं काव्यदृष्ट्या काय महत्व आहे ते सांगणार आहेत. साहित्याची या बरवा सांगैन अशी त्यांनी 6व्या अध्यायात प्रतिज्ञा केली होती. 10व्या अध्यायाच्या आरंभी देखील विदग्ध रसवृत्तीने ही कथा आपण सांगणार आहोत असं म्हटलं होतं. आपल्या ओव्या साहित्याला भूषणावह होतील असेही त्यांनी म्हटले होते. त्याच आत्मविश्वासाने त्यांनी 11व्या अध्यायाचा प्रारंभ केलेला आहे. सुरुवातीलाच ज्ञानदेवांनी या अध्यायामध्ये अर्जुनाची विश्वरूपाशी भेट होणार आहे व शांत आणि अद्भुत हे 2 रस येथे एकत्र आलेले आहेत ते सांगितलेलं आहे. काव्यात शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत असे एकूण 9 रस सांगितलेले आहेत. त्यापैकी शांत आणि अद्भुत हे 2 रस या अध्यायामध्ये महत्वाचे आहेत.
तसेच इतरही रसांना मान मिळालेला आहे. ज्ञानदेव ही गोष्ट विदग्ध रसवृत्तीने स्पष्ट करतात. या ग्रंथात मुख्यतः शांतरस आहे हे त्यांनी पूर्वीच्या अध्यायातही वारंवार सांगितलेले आहे. या अध्यायातही शांत हा प्रमुख रस आहेच, पण या शांताच्या घरी अद्भुत रस पाहुणा आलेला आहे. घरी पाहुणा आला की त्याचा विशेष मान असतो. त्यासाठी काही विशेष पदार्थ बनवले जातात. त्याला जेवायला वाढताना सुद्धा त्याच्या पंक्तीला कोणत्या विशेष व्यक्तीने बसायचे ते घरचा यजमान ठरवत असतो. हे लक्षात घेऊन ज्ञानदेव सांगतात की या अद्भुत रसाच्या पंक्तीला इतर रसांनाही मेजवानीचा लाभ घेण्याची संधी मिळालेली आहे. यासाठी त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे. एखाद्या लग्न समारंभात वधू आणि वर यांच्या घरातील लोकांचा मान त्यांना त्यांच्या मानाप्रमाणे अहेर देऊन केला जातो. पण त्याचबरोबर त्या समारंभाला जे वऱ्हाडी आलेले असतात त्यांनाही अहेर देऊन त्यांचा मान राखला जातो. तसेच येथे शांत आणि अद्भुत हे रस एकत्र आलेले आहेत व इतरही रसांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान मिळालेला आहे. आणि हे सर्व रस देशी भाषेच्या पालखीत बसून मिरवतील. मागच्या अध्यायात मराठी भाषा व संस्कृत भाषा एकाच पालखीत बसून मिरवतील असं म्हटलं होतं. आता हे सर्व रस पालखीत बसून मिरवणार आहेत. पुढे या दोन रसांचा संगम आणखी कशा प्रकारे असणार आहे ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.